तुम्ही वापरत असलेल्या दुधात डिटर्जंट, शॅम्पू किंवा केमिकल तर नाहीये ना? आता हे सगळे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, की महाराष्ट्रात सध्या एफ-डी-एचं धाडसत्र सुरू आहे आणि दुधात भेसळ हा मुद्दा तर डे वन पासूनच खूप मोठा आहे. मात्र आता या दूध भेसळीच्या एका मोठ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या टोळीचा मुख्य म्होरक्या सुशांत हिंगे हा पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य विष्णू हिंगे यांचा सख्खा पुतण्या आहे. या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण देखील मिळालंय, त्यामुळे देखील चर्चा होते. मात्र हा सुशांत हिंगे जो आहे, त्याने या भेसळयुक्त दुधाचा एक फॉर्म्युला देखील तयार केलेला आहे. तो फॉर्म्युला कुठला आहे, तो मी तुम्हाला सांगते आणि मंचरमधल्या एका कौलारू घरात हे सगळं प्रकरण सुरू होतं. त्या कौलारू घरात या दुधात मिसळले जाणारे घटक साठवले जात होते आणि तिथूनच ते दुधात भेसळ केले जात होते आणि भेसळयुक्त दूध तयार केलं जात होतं आणि नामांकित ब्रँडच्या पिशव्यांमधून ते घराघरात पोहोचवलं जात होतं. तर सुशांत हिंगेने जो फॉर्म्युला तयार केलाय तो असा आहे. स्किम्ड मिल्क पावडर, वे पावडर, पाम तेल, इम्लिसफायर, डिटर्जंट आणि शॅम्पू वापरून तो दूध भेसळीसाठी मिश्रण तयार करायचा. स्किम्ड मिल्क पावडरमुळे फॅट, तर वे पावडरमुळे दुधातील प्रोटीन्सचं प्रमाण वाढतं. इम्लिसफायर आणि शॅम्पू हे इतर घटकांना एकजीव करण्यासाठी वापरलं जात होतं. हे बनावट दूध राज्यातील वेगवेगळ्या दूध संकलन केंद्रावर पोहोचवलं जायचं आणि संकलन केंद्रातून बनावट दूध नामांकित डेअरीमध्ये पोहोचायचं आणि तिथून पुढे ते विकलं जायचं. चिंतेची बाब म्हणजे या सुशांत हिंगेने महाराष्ट्रभर या बनावट दुधाचा फॉर्म्युला विकलेला आहे. पुणे तसंच अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये अशा एकूण 10 केंद्रावर हा फॉर्म्युला विकल्याचं समोर आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सुशांत हिंगेचं राजकीय कनेक्शन समोर आल्यामुळे खूप मोठी चर्चा या सगळ्या दूध भेसळीच्या संदर्भात आता होताना दिसतीये. तर तुमच्या दुधात केमिकल, शॅम्पू, डिटर्जंट काही असेल आणि त्याची चाचणी तुम्हाला करायची असेल, तर एफ-एस-एस-आयने हा व्हिडिओ प्रसिद्ध केलेला आहे. त्यामध्ये जर तुम्ही दूध उकळताना त्याला फेस किंवा बुडबुडे आले, तर त्याच्यात काही केमिकल घटक मिसळलेले असेल, असं या व्हिडिओतून एफ-एस-एस-आयला सांगायचं आहे. एफ-एस-एस-आयने ह्या चाचणीचा व्हिडिओ देखील दिलेला आहे. तो तुम्ही संपूर्ण बघा आणि दूध भेसळयुक्त आहे की नाही त्याची चाचणी करा आणि नंतरच मग ते तुम्ही वापरा. तर भेसळयुक्त दूध कसं तपासायचं यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते सावध राहतील आणि व्हिडिओ आवडले असल्यास मला फॉलो करायला विसरू नका.